ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश. मी अर्धवट ऑपरेशन करत नाही. ऑपरेशन टायगर फुलप्रूफ सक्सेस झालंय. उपमुख्यमंत्री शिंदेंचं भाष्य. चांदा ते बांधा शिवसेना वाढली आहे. शिवसेना दुसरी सर्वात मोठी पार्टी. एकनाथ शिंदेंचं पत्रकार परिषदेतून शक्ती प्रदर्शन. शिवसेनेमध्ये आलेल्या खासदारांच्या मतदारसंघात निधी कमी पडू देणार नाही. 2029ला धनुष्यबाणावरती निवडून आणणार. एकनाथ शिंदे यांची ग्वाही. गद्दारी केल्याचा सूड निवडणुकीमध्ये घ्यावाच लागेल. पुन्हा निवडून दाखवाच. गद्दारांना आव्हान देतोय उद्धव ठाकरेंचं बंडखोर खासदारांना खुलं आव्हान. तर ते 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून येतील. एकनाथ शिंदे यांच्याकडून विश्वास व्यक्त. खासदार फुटण्यामागे निधी मिळत नाही हे कारण असेल तर निधी का दिला जात नाहीये? विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी निधी दिला जात नाही. खासदार फुटीवरून सुषमा अंधारेंचा आरोप. तर विरोधक सत्ताधारी समान पद्धतीने निवडणूक जिंकले मग भेदभाव का? अंधारेंचा सवाल. ठाकरेंच्या शिवसेनेकडून बंडखोर खासदारांवरती अपात्रतेच्या कारवाईला सुरुवात. दिल्लीतील बैठकीला खासदार अनुपस्थित राहिल्यानं लोकसभा अध्यक्षांकडे अपात्रतेसंदर्भात पत्र पाठवलं जाणार. अद्याप एकाही खासदारानं पत्राला उत्तर न दिल्यानं कारवाई होणार असल्याची सूत्रांची माहिती. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आलेल्या 2 खासदारांना मंत्रिपद विभागून मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. 1.5 वर्ष 2 खासदारांना मंत्रिपद विभागून मिळणार असल्याची देखील माहिती. संजय जाधव यांना सुरुवातीला 1.5 वर्ष आणि ओमराजे निंबाळकर यांना नंतरची 1.5 वर्ष मिळणार अशी देखील माहिती समोर. फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे दौरा करणार. 27, 28 आणि 29 जूनला उद्धव ठाकरे दौरा करणार. अंबादास दानवे यांची माहिती. कुणी तुडवायला आल्यास जशास तसं उत्तर देणार. ऑपरेशन तुडवावरून नागेश पाटील आष्टीकरांचा ठाकरेंच्या सेनेला इशारा. ओमराजे निंबाळकरांच्या पुण्यातील घरी पुढील आठवडाभर सुरक्षा राहणार. बंदोबस्त वाढवण्यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचना. दिवसा 1 अधिकारी आणि 5 पोलीस कर्मचारी तैनात असणार. 50-50 कोटींना विकले गेलेले 4 खासदार भेदरलेल्या नजरेने सशस्त्र पोलीस गराड्यात मुंबईमध्ये परतले. चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे. मेरा बाप गद्दार था यांची पुढची पिढी सांगेल. संजय राऊतांचा हल्ला बोल. संजय राऊतांची एकच स्टेप रेकॉर्ड कायम वाजत असते. शिंदेंच्या सेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंचा संजय राऊतांना टोला. तर संजय राऊत मानसिक रुग्ण. राऊतांनी उद्धव ठाकरेंना पूर्णपणे बुडवलं. नरेश म्हस्केंची राऊतांवर टीका. परभणीच्या पिंपळगाव या पाटी या परिसरात ठाकरे सेनेचे शिवसैनिक फुटीर खासदार संजय जाधवांविरोधात आक्रमक. कार्यकर्त्यांकडून खासदार जाधवांची गाडी अडवण्याचा प्रयत्न. स्वतःचं हित साधण्यासाठी अनेक जण पक्षात बदलतात. ध्येयवादी माणसं कधीही बदलत नाहीत. अशा पद्धतीनं पक्ष बदल करणं योग्य नाहीये. खासदारांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया. खासदार नेमकं कोणत्या कारणामुळे फुटले जनतेत जाऊन सांगा. यावेळेस आपल्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावा. उद्धव ठाकरेंच्या सर्व आमदारांना सूचना. डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न. ठाकरेंच्या बैठकीला विधानसभेचे 20 पैकी 3 आमदार अनुपस्थित. संजय पोतनी, संजय देरकर तसेच राहुल पाटील गैरहजर. तर विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे गावी असल्यानं अनुपस्थित राहिल्याचीही माहिती. जगन्नाथ महाराज पालखी कार्यक्रमानिमित्त अनुपस्थित मात्र ठाकरेंसोबत आहे. वणीचे आमदार संजय देरकर यांची TV9 मराठीशी बोलताना प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची तयारी सुरू असल्याचीही माहिती. अनुपस्थितीसंदर्भात पक्षश्रेष्ठींना कळवलं होतं. विधान परिषदेच्या निकालामुळे उपस्थित राहू शकलो नाही. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीला राहुल पाटील अनुपस्थित होते. कुठलाही आमदार फुटणार नाही. या सगळ्या केवळ अफवा आहेत. अनुपस्थित राहिल्यानंतर राहुल पाटलांचं स्पष्टीकरण. अमित शहांनी सांगितलं तसं एकच शिवसेना आहे. उद्या 99.99% लोक शिवसेनेत येतील. हम दो हमारे शिल्लक फक्त राहतील. बाकी सगळे शिंदेंकडे येतील. खासदार फुटीवरून आशिष जयस्वाल यांचा निशाणा. कवी नितीन चंदनशिवे यांच्या शैलीमध्ये भाजप आमदार प्रसाद लाड यांची महाविकास आघाडीवर टीका. प्रसाद लाड यांच्याकडून कविता सोशल मीडियावरती पोस्ट. येत्या 2 दिवसांमध्ये महाविकास आघाडीची बैठक. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन सपकाळ आमदारांना मार्गदर्शन करतील. तर गरवारे क्लब नरिमन पॉइंट या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजता महाविकास आघाडीची बैठक.
फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकरांचे पुत्र कृष्णा आष्टीकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत यावेळेस हकालपट्टी करण्यात आल्याची संजय राऊत यांची ट्विट करत माहिती आहे। फुटीर खासदार प्रवेशाच्या वेळेस बाळासाहेब ठाकरेंच्याच विधानाची खिल्ली उडवण्यात आली आहे। मला सांभाळलं, पोरांना सांभाळा, हे काय पाळणं घर आहे का? राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या किरण पावसकरांचं विधान वादात सापडतंय। बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या आवाहनावरच मंचावरून टीका करण्यात आल्यानं चर्चेला उधाण। नाशिक विधान परिषदेत धक्कादायक निकाल, शिंदेंच्या शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांचा पराभव, तर दराडेंना पराभूत करत अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचा विजय। गीतेंना 389 मतं। मी प्रचार थांबवला मात्र कार्यकर्त्यांनी ऐकलं नाही। निवडणुकीच्या वेळेस माझा बाप काढण्यात आला। विजयानंतर अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचा निशाणा। एकनाथ शिंदे सोडून महायुतीच्या सर्व नेत्यांकडून विश्वासघात, गद्दारी केली जाते। मला अंधारात ठेवून गीते यांना ताकद देण्यात आली। नाशिक विधान परिषदेतील पराभवानंतर नरेंद्र दराडेंचा आरोप, तर शिंदे सेनेचे पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्याकडून गोकुळ गीतेंच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ। गोकुळ गीते शिंदेंच्या शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करणार। भविष्यामध्ये शिंदेंनी कोणतीही जबाबदारी दिल्यास पार पाडणार। नाशिक विधान परिषद मतदारसंघातील विजयानंतर गोकुळ गीते यांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये आम्ही अपक्ष गोकुळ गीतेंना पाठिंबा दिला। शिवसेनेचं मतदान त्यांच्याकडे वळवलं। भाजपच्या सर्व मतदारांनी गीतेंना मतदान केलं, हा रोष। संजय राऊत यांचा हल्लाबोल। नाशिकमधील पराभवामागील कारण शोधू, विश्वासघात आमच्या रक्तात नाही। नरेंद्र दराडे हरल्यामुळे वेगळ्या मनस्थितीत आहेत। दराडेंच्या नाराजीवरती गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। भाजपनं ऑपरेशन तोडवा सुरू केलंय। नाशिकमध्ये शिंदे सेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। महायुतीत असतानाही नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार विजयी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपच्या आमदार खासदारांची बैठक संपन्न। बैठकीमध्ये संघटनात्मक चर्चेसोबत एसआयआर संदर्भात चर्चा, तर BLA 2 नेमणुकीसंदर्भात देखील बैठकीत चर्चा झाली। कृष्णा आष्टीकर यांच्याकडून अंधारेंचा विकृत असा उल्लेख। सुषमा अंधारे ठाकरे शिवसेनेची ढेकून, कृष्णा आष्टीकर यांची सुषमा अंधारेंवरती टीका। संजय राऊतांची एकच टेप रेकॉर्ड कायम वाजते। श्रीकांत शिंदेंची राऊतांवर टीका, तर संजय राऊत मानसिक रुग्ण। राऊतांनी उद्धव ठाकरेंना पूर्णपणे बुडवलं, म्हस्केंचा हल्लाबोल। खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या शिर्डीतील कार्यालयावरील ठाकरे सेनेचे बॅनर हटवले। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचे फोटो असलेले बॅनर हटवण्यात आले। माहिती अधिकाराच्या नव्या नियमांविरोधात अण्णा हजारे आक्रमक झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवून नियम रद्द करण्याची मागणी केली आहे। 12 जून 2026 रोजी लागू झालेल्या नियमांवरती अण्णा हजारेंचा आक्षेप आहे। मुंबई महापालिकेमध्ये भाजप नगरसेवकाच्या आक्षेपानंतर अधिकाऱ्याचं निलंबन। अधिकाऱ्याच्या सो व्हॉट या शब्दांवरून विधिमंडळामध्ये यावेळेस विधी समितीमध्ये गोंधळ, तर उद्घाटनाच्या कोनशिलेवरती नाव नसल्यानं स्थानिक नगरसेवकाने आक्षेपही घेतला होता। देवस्थान इनाम जमीन कायदा समितीच्या पहिल्या बैठकीत रूपरेषा ठरली। देवस्थान कायदा सर्वंकष न्याय देणारा असेल, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती, तर पुणे विभागातून मसुद्यावरती सर्वाधिक 16,000 हरकती प्राप्त। विदेशातील गर्ल्स कॉलेजमध्ये नीट परीक्षेदरम्यान काही विद्यार्थिनी परीक्षा देण्यापासून वंचित राहिल्यात। विद्यार्थिनींना उशीर झाल्यानं आणि बायोमेट्रिक त्रुटी झाल्यानं विद्यार्थिनी परीक्षेला मुकल्यात। प्रताप सरनाईक यांच्याकडून मीरा भाईंदरमधील बॉटलनेक पुलाच्या चौकशीची मागणी। पुलाचा पृष्ठभाग असमतोल असल्यानं वाहन चालकांना मोठा त्रास। सरनाईकांनी MMRDAला पुलाच्या कामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशीची मागणी केलेली आहे। महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल या चित्रपटाचं शूटिंग मुंबईत सुरू, तर शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद, रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेमध्ये। दीपाली सय्यद यांचा फर्स्ट लुक समोर, तर भोंदूखराची भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्यासंदर्भात कमालीची गुप्तता पाळण्यात आलेली आहे। भिवंडीमध्ये शेतकरी संघटनेने बागेश्वर बाबाच्या बॅनरला काळं फासून बॅनर उतरवला। पोलिसांच्या समोरच बागेश्वर बाबा समर्थक आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऊसाच्या थकीत बिलाच्या मुद्द्यावरती शेतकरी आक्रमक झालेत। पैठणमधील एकनाथ सहकारी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं बिल थकवल्याचा आरोप आहे।
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन। अहिल्यानगरमध्ये सरसकट कर्जमाफीच्या कोपरगावच्या तहसील कार्यालयावरती ठाकरेंच्या सेनेचा मोर्चा। शेतीमालाला हमीभाव आणि कर्जमाफीच्या मागणीचं नायब तहसीलदारांना निवेदन। पुण्याच्या सिंहगड परिसरातील खासगी शाळेच्या शिक्षकांचं आंदोलन। पगार न दिल्यामुळे पालक आणि शिक्षक आक्रमक। शिक्षकांचे पगार मिळत नसल्यामुळे शिक्षक मुलांना शिकवत नसल्याचा आरोप आहे। केडीएमसी मुख्यालयाबाहेर पाण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे ठिय्या आंदोलन। अनधिकृत इमारतींना नळ जोडणी मिळते, मग आदिवासींना पाणी का नाही मिळत? आंदोलनकर्त्यांचा संतप्त सवाल। नाशिकच्या येवल्यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांचं एकदिवसीय कामबंद आंदोलन। नायब तहसीलदारांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन। मारहाण करणाऱ्या वाळू तस्करांना अटक करण्याची मागणी। पुणे शहरातील बीआरटी आता बंद होणार। नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बीआरटीकडून यावेळेस बीआरटी काढून टाकण्याची सूचना आहे। स्वारगेट ते कात्रज या मार्गावरील पण बीआरटी काढला जाणार आहे। पुणे विद्यापीठाची मागील वर्षी NIRF रँकिंगमध्ये घसरण। नुकताच प्रसिद्ध झालेल्या QS रँकिंगमध्ये देखील विद्यापीठाची मोठी घसरण। विद्यापीठाचे QS रँकिंग हे 566 वरून 791 ते 800च्या दरम्यान खाली गडगडलं। पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना ग्रामविकास निधी मंजूर। 3,32,00,000 रुपयांचा निधी सुपूर्द। स्थानिक सोयी सुविधा करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। बोंधू अशोक खरात विरुद्धच्या खटल्याला आजपासून सुरुवात। नाशिकमध्ये नोंद असलेल्या अत्याचारांच्या गुन्ह्याच्या खटल्याला आजपासून सुरुवात होणार। नाशिक सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार। उज्ज्वल निकम यांची सरकारकडून नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये मान्सूनचं आगमन झालंय, मात्र अजूनही पावसाची पुणेकरांना प्रतीक्षा आहे। पुण्यामध्ये 2 दिवस वातावरण ढगाळ राहणार आहे। पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस। सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाची हजेरी। आज मुंबईला पावसाचा येलो अलर्ट। बुलढाणा, चिखली, मेहकरसह जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे खरीप हंगामासाठी जमिनीत ओलावा निर्माण। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा। वाशिम जिल्ह्यामध्ये रात्री अनेक ठिकाणी पाऊस। शेतामध्ये ओलावा निर्माण झाल्यानं मशागतीची कामांना गती येणार आहे। जोरदार पाऊस झाल्यास खरीप हंगामातील पेरणीला देखील सुरुवात होणार आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी बरसल्यानं उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। तर खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचं वातावरण। धुळ्यामध्ये शिरपूरसह साक्री, शिंदखेडा तालुक्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस। उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा। चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार असा पाऊस। रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी। खालापूर, कर्जत, पेन, सुधागड, माथेरान, खोपोली आणि पनवेल परिसरात वरुणराजा बरसला। अहिल्यानगरच्या राहता शिर्डीमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्या, तर कोपरगावात जोरदार पावसाची हजेरी। कोपरगावमध्ये रस्ते जलमयी झाल्यानं वाहतुकीवर देखील परिणाम। बीड तालुक्यातील लिंबागणेश, मांजरसुंबा परिसरामध्ये पावसाची हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा, मात्र पेरणीसाठी दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। नाशिकच्या साक्री शिर्डी मार्गावरील भावड बारी या घाटात दरड कोसळली। पहिल्याच पावसामध्ये घाटातील दरड कोसळल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। दरड रस्त्यावरती कोसळल्यामुळे काही काळ वाहतुकीवर देखील परिणाम। पुण्याच्या दौंडमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाची हजेरी। पानवली, सातकरवाडी, दहिवडी, उरळगाव, वडगाव, बांडे या परिसरामध्ये मुसळधार पाऊस। भंडाराच्या तुमसरमध्ये वीज पडून महिलेसह 22 शेळ्या आणि 1 म्हैस दगावली आहे। विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामध्ये ही घटना घडली आहे। घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। इगतपुरी शहर आणि परिसरात पावसाची हजेरी। विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली आहे, परंतु अजूनही शेतकऱ्यांना मुबलक पावसाची प्रतीक्षा कायम आहे। नाशिकच्या लासलगावमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी। शेतीच्या पेरण्यांसाठी आगामी 2 ते 3 दिवस मोठ्या पावसाची अपेक्षा आहे। नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये वरुणराजाची हजेरी आहे आणि जोरदार पावसामुळे भाटगावच्या प्राथमिक शाळेच्या आवारामध्ये पाणी साचलं।
शाळेच्या आवारात पाणी साचल्यानं विद्यार्थ्यांना पाण्यातूनच बाहेर पडण्याची वेळ आलेली आहे। डोंबिवलीच्या फडके रोड आणि गणपती मंदिर परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या। उकाड्यानं हैराण झालेल्या डोंबिवलीकरांना पावसामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातल्या केळी, गव्हाण, चिखली तसेच तुपेवाडी या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलं। शेतकऱ्यांना पेरणीसाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे। जालना शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची दमदार अशी हजेरी। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा। नागपूरच्या काही भागात पावसाला सुरुवात। रिमझिम पावसामुळे तापमानात घट होऊन नागपूरकरांना मोठा दिलासा। रत्नागिरीच्या चिपळूणमधील कोंडामाळा इथल्या मुंबई गोवा महामार्गावरती पहिल्याच पावसात मोठा दगड कोसळला। कटाई केलेल्या डोंगराला जाळी न बसवल्यानं दरड कोसळल्याची माहिती आहे। नाशिकच्या दारणा नदीवरील माणिकखांब दौंड या बंधारा फुटला। बंधारा तुटल्यानं हजारो लिटर पाण्याची नासाडी। अनेक दिवसांपासून बंधाऱ्याची दुरुस्ती रखडली होती। एकीकडे पाणी टंचाई निर्माण झाली आहे तर दुसरीकडे बंधारा फुटल्यानं पाण्याची नासाडी झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचा विळखा वाढलाय। 7 तालुक्यांमध्ये 1.25 लाखाहून अधिक नागरिकांसाठी 51 टँकरनं पुरवठा। येत्या काळामध्ये पाऊस न झाल्यास पाणी टंचाईची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे। जालन्याच्या भोकरदनमध्ये पाणी टंचाईचं संकट गडद झालंय। विहिरींनी तळ गाठल्यानं मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत। टँकरच्या माध्यमातून पाणी देत शेतकऱ्यांकडून पिकं वाचवण्याची धडपड। बीडच्या परळीमध्ये वाण धरणावरती अवैध पाणी उपसा मोटारीवरती कारवाई। पाण्यासाठी पैसे भरल्याचा शेतकऱ्यांचा दावा। शेतकरी संतप्त झाल्यानं पथक कारवाई न करताच परतलं। साताऱ्यामध्ये दूषित पाणी पुरवठ्यामुळे करंडी गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये मृत माशांचा खच आढळलेला आहे। स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये नाफेडमार्फत शासकीय हमीभावानं ज्वारी खरेदीला चांगला प्रतिसाद मिळतोय। शेतकऱ्यांच्या ज्वारीला प्रति क्विंटल 3,699 रुपये दर। शेतकऱ्यांकडून 44,068 क्विंटल ज्वारीची खरेदी 16,30,85,000 रुपयाहून अधिक रक्कम देण्यात आली आहे। पीएम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी 30 जूनपर्यंत ई-केवायसी अनिवार्य। मात्र फेस ॲप आणि संकेतस्थळ वारंवार बंद पडत असल्यानं शेतकरी अडचणीत। शेतकरी पुढील हप्त्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त। सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा। अवघ्या 16 वर्षीय सेहान आसिफ मुल्ला याची भारतीय व्हॉलीबॉल संघात निवड करण्यात आली आहे। 1 जुलैपासून चीनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सेहान भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे। आरटीई अंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेमध्ये अनियमिततेच्या तक्रारी आहेत। तक्रारीनंतर शिक्षण विभागाकडून चौकशी सुरू। अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाणार। नाशिकच्या इगतपुरी नगरपालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ। शहराला पाणी पुरवठा करणारे फिल्टर हाऊस शेवटची घटका मोजतोय। फिल्टर हाऊसमधील पाणी फिल्टर करणाऱ्या मशीन पूर्णपणे गंजलेल्या आहेत। गोंदिया जिल्ह्यातील मुदरोळी या ठिकाणी मुर्दोली गावाजवळ टायर फुटल्यानं बस अनियंत्रित होऊन झाडावर धडकली। अपघातामध्ये एक प्रवासी गंभीर जखमी। सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी नाहीये। नंदुरबार एलसीबीकडून गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात दुचाकी चोरी करणाऱ्या 3घांना अटक। आरोपींकडून 7.5 लाख रुपये किमतीच्या 21 दुचाकी जप्त।